संत ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव यांची पालखी जी आहे ते बंधू भेट या चौकामध्ये आता आलेली आहेत। आळंदीवरून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तर त्यानंतर सोपानदेव यांची सासवडमधून निघालेली पालखी आज त्यांची बंधू भेट होते। अतिशय उत्साहाने या सगळ्या भेटीचं वर्णन करता येईल की कारण फुलांचा वर्षाव होतोय, दोन्हीही पालख्यांवर फुलांचा वर्षाव होतोय। यानंतर दोन्ही पालख्या समोर समोर आणल्या जातात। त्यानंतर दोन्ही पालखी सोहळ्याचे चोपदार जे आहेत ते विश्वस्त आणि सोहळा प्रमुख एकमेकांना मानाचा नारळ आणि श्रीफळ देऊन नमस्कार करतात। त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि सोपानदेव महाराज यांच्या पादुका ज्या आहेत त्या एकमेकांना स्पर्श करून हा सोहळा साजरा केला जातो आणि अशीच जे काही जो साजरा होतोय तो या ठिकाणी मोठा सोहळा जो आहे साजरा होतोय। पालखीचा जो आहे दोन्ही पालखींचा अंतिम टप्पा आलेला आहे। सासवडमधून निघालेली सोपानदेव महाराजांची पालखी तर आळंदीवरून निघालेली पंढरपूरच्या दिशेने संत ज्ञानेश्वर माऊलींची ही पालखी। आपण जर या सगळ्यामध्ये पाहिलं तर होती संताची या भेटी ऐसी पंढरी वाटे वैष्णवासी वैष्णव भेटे असा हा वर्णन आपल्याला करता येईल। अशा प्रकारचं या ठिकाणी भाऊक असं वातावरण जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये झालेलं दिसतंय। दसूर फाटा जो आहे तो या ठिकाणी बंधुभेट चौक आहे। या बंधुभेटच्या चौकामध्ये ही संपूर्ण पालखी जी आहे ती पालखीचं स्वागत दोन्ही पालखींचं स्वागत गावकऱ्यांकडून केलं जातं आणि फुलांचा वर्षाव जो आहे तो करण्यात येतोय। आपण असं म्हटलं जातं की या दोन पालख्या एकत्र आल्यानंतर इथला जो काही इथपर्यंतचा जो थकवा आहे तो वारकऱ्यांचा थकवा अक्षरशः शीन जो आहे तो निघून जातो आणि इथून पुढच्या प्रवासाला वारकरी जे आहेत मोठ्या उत्साहाने या पुढच्या प्रवासाला लागतात। प्रवासाचा हा अंतिम टप्पा आहे। या अंतिम टप्प्यामध्ये वारकऱ्यांसोबतच इथले भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आता असतात आणि त्यांचा उत्सव जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आता आपण जर पाहिलं तर चोपदार जे आहे त्यांचा सत्कार झालेला आहे। विश्वस्त जे आहे ते एकमेकांना हार नारळ फूल देऊन स्वागत करतात आणि जय हरी विठ्ठल माऊलीचा गजर टाळ्यांचा गडगडाट अशा स्वरूपाचं वातावरण जे आहे ते या सगळ्या चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बंधुभेट चौक जो आहे आणि दस्तूर फाटा जो आहे तो या ठिकाणीच माळशिरसवरून मंगळवेढ्याहून निघलेली ही जी पालखी आहे ती या सगळ्यामध्ये पुढे जी आहे ती बंडी शेगाव या ठिकाणी विसाव्याला आहे आणि त्या विसाव्याच्या दरम्यान जो चौक येतो सकाळी रिंगण झालं आणि आता आज सायंकाळच्या दरम्यान ही बंधू भेट होतीये। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि लोकांनी ज्ञानबा तुकारामाचा गजर केलेला आहे। वारकऱ्यांचा उत्साह गगनात मावेनासा असा झालेला आहे आणि बंधू भेटच्या माध्यमातून आता ही पालखी जी आहे ते एकमेकांना भेटून पुढे जाणार आहे आणि पुढचा प्रवास जो आहे तो हे पालखी जी आहे ते करताना दिसते। वारकऱ्यांचा उत्साह आहे। वारकरी अतिशय उत्साही वातावरणामध्ये ज्ञानबा तुकारामाचा गजर टाळ मृदंग आणि या सगळ्यामध्ये वारकरी जे आहेत ते उत्साही वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि मोठी ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची मानली जाते कारण सोपानदेव यांचा सोहळा जो आहे तो सासवडमधून निघतो तसंच माऊलींचा जो सोहळा आहे तो आळंदीमधून निघतो आणि दोन्ही सोहळे जे आहे ते पंढरपूरमध्ये एकत्र येतात। या ठिकाणी एकत्र येतात, बंधुभेट होती आणि त्या बंधुभेट झाल्यानंतर हे पंढरपूरच्या दिशेने पुढे जातात। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, दस्तूर फाटा।